नमस्कार, माझा विशेष बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। रोज रात्री 8 वाजता माझा विशेषमधनं तुम्हाला जाणून घेता येतात थेट, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या। बुलेटिनमध्ये आज काय स्पेशल, चला पाहूया। आज दिवसभरात कोणकोणत्या 5 बातम्यांनी लक्ष वेधलं? पाकिट परवडेना, सूट मिळेना। एफडीएच्या सुट्या तेलावरती बंदी घालण्याच्या निर्णयामुळे विरोधाचा भडका कसा उडालाय याची बातमी जाणून घ्यायची आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत मूर्तीची उंची नाही, भक्तीची उंची मोजूया। कारण गणेशोत्सवादी मूर्तीची उंची आणि उत्सवी जल्लोषाच्या मर्यादांची चर्चा नेमकी का रंगू लागली आहे याचाही आढावा घ्यायचा आहे। बातमी क्रमांक 3, मराठी कारण यूपीत राजकारण। मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलणं अनिवार्य करण्याचा मुद्दा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीशी कसा कनेक्टेड आहे हे देखील बघायचंय। पुढची बातमी, 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? देशातल्या 9 कोटी तरुणांच्या हाताला काम का नाही? नीती आयोगाचा रिपोर्ट या संदर्भातला नेमकं काय सांगतो ते बघायचंय। पुढची बातमी, मराठा आरक्षणाचा तिढा सरकार समोर पुन्हा पेच। सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची पुढची दिशा काय याचाही आढावा पुढच्या तासाभरात आपल्याला बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे। पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एफडीएच्या नव्या नियमावली संदर्भातली। भेसळखोरांवरती कारवाई, अस्वच्छतेवरती कारवाई, बनावट औषधांवरती कारवाई आणि या कारवाईला सर्वसामान्य नागरिकांचा कायमच पाठिंबा राहिलाय। पण आता एफडीएच्या कारवाईचा नंबर सुट्या तेलापर्यंत आलाय। भेसळ रोखण्यासाठी आणि नागरिकांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच महत्त्वाचा निर्णय। पण या निर्णयाचा दुसरा चेहरा काय? आणि इथेच प्रश्न उभा राहतो तो गरिबांच्या चुलीचा, ज्याला महिन्याचं रेशन एकदाच घेणं परवडत नाही, ज्याच्या हातामध्ये आज जितके पैसे त्यात आजचा किराणा भागवायचा असतो, त्या सर्वसामान्य व्यक्तीला या बंदीचा फटका बसणार नाही का? पॅकबंद तेल सुरक्षित असतंच, पण ते एकाच वेळेला विकत घेण्याची आर्थिक क्षमता प्रत्येकाची आहे का? आज गावागावात आणि छोट्या वस्त्यांमध्ये ग्राहकांचा सवाल आहे की भेसळ रोखा, पण आमच्या चुलीवरचा खर्च तरी वाढवू नका। शहरामध्ये पॅकबंद तेल सहज विकत घेणाऱ्या कुटुंबांना सुट्या तेलावरच्या बंदीचा निर्णय दिलासा देणारा वाटतोय, कदाचित योग्यही वाटतोय। पण गावागावात हातावरती पोट असणारा, रोजंदारी करून रोजचा किराणा आणणारा गरीब विचारतोय की 5 लिटरचं पॅकेट एकदम कसं खरेदी करायचं? आज कमावलं आणि आजचं तेल विकत घेतलं, आता सुटं तेलच मिळणार नसेल तर घरात चूल पेटणार कशी, हाच मोठा प्रश्न। आम्ही एक भाड्याच्या घरात राहतो, धुणं भांडे करून पोट भरतोय, पण आम्हाला सुटं तेल भेटत नाही। आम्हाला फक्त चपातींचं सुद्धा तेल नाही, तर आम्हाला 10-20 रुपयाचं तेल भेटावा। 20 रुपयाचं कधी 50 रुपयाचं आणून खात होतो, पण आता एकदम 150-200 रुपयाची पुडी कशी आणावा? आम्ही 50 रुपयाचं 20 रुपयाचं तेल आणून पावशेर खातो, आता 150 रुपयाला पाकिट केलंय, मग आम्ही कसं खावा? 4 लेकरं आहेत आमच्या पाठीमागं। सगळ्या तेल उत्पादकांना आणि सर्व तेल विक्रेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय आपण काय करायचा तो ठरवून घ्यावा। सगळ्याची परिस्थिती नाही ना जास्त तेल घ्यायची असं, कोण छटा घेते, कोण आंबाव घेते, पावशेर घेते, आता पिढीचा धंदा आहे आमचा। तर सुट्टं तेल म्हणजे अनेकांच्या घरच्या स्वयंपाकघराचा रोजचा आधार। पण आता महाराष्ट्रात या सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरती एफडीएने 1 सप्टेंबरपासून बंदीचा निर्णय घेतलाय। भेसळ, दर्जा आणि आरोग्याची सुरक्षा यासाठी सरकारचा एफडीआयचा हा निर्णय असला तरी प्रश्न असा आहे की या निर्णयाचा सर्वाधिक फटका नेमका कुणाला बसणार आहे? कारण पॅकबंद तेल आरोग्यासाठी सुरक्षित असेल, पण ते प्रत्येकाच्या खिशाला परवडेल का? आणि म्हणूनच हा प्रश्न तेलबंदीपुरता हा मर्यादित असलेला विषय नाही, हा आरोग्य विरुद्ध आर्थिक परवड यांचा थेट संघर्ष आहे। पाहूया याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। एकीकडे भेसळ मुक्त आणि सुरक्षित अन्नाचा अधिकार, तर दुसरीकडे 2 वेळेच्या स्वयंपाकाचा खर्च भागवण्याचं आव्हान। सुट्टं तेल स्वस्त पडतं, गरजेपुरतं विकत घेता येतं, रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबांसाठी सोयीचं आहे। पण याच सुट्ट्या तेलात भेसळ, अनधिकृत मिश्रण आणि असुरक्षित पॅकिंगच्या तक्रारी आल्या आणि एफडीएनं बंदीचं कठोर पाऊल उचललं। सुट्या तेलामध्ये दुय्यम किंवा अस्वच्छ तेलाची भेसळ होण्याची शक्यता असते।
FSSAI मानकं, न्यूट्रिशन व्हॅल्यू, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरीची तारीख, सुट्ट्या तेलावर ही माहिती उपलब्ध नसल्यानं ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी कारवाई केली जाते. महाराष्ट्र FDAच्या आदेशात सुट्ट्या तेलाच्या विक्रीसोबत खाद्यतेलाच्या वारंवार पुनर्वापरावरही निर्बंध घालण्यात आले. तेल स्वस्त असावं, पण त्याची किंमत ग्राहकाच्या आरोग्यानं मोजली जाऊ नये, हाच या कारवाई मागचा उद्देश आहे. पण या निर्णयामुळे दरमहा किंवा 5 लिटरचं तेलाचं पॅकेट एकत्र घेण्याची क्षमता नसलेल्या कुटुंबांचं आर्थिक गणित मात्र कोलमडू लागलंय. सुट्ट्या तेलावर बंदी आणली तर आम्ही कधी 20 रुपयाचं कधी 50 रुपयाचं आणून खात होतो. पण आता एकदम 150-200 रुपयाची पुडी कशी आणावा? गरीब लोकांना कसं खावं ते? आम्ही 50 रुपयाचं 20 रुपयाचं तेल आणून पावशेर खातो, आता 150 रुपयाला पाकिट केलंय, मग आम्ही कसं खावा? सुट्ट्या तेल बंदीचा मोठा फटका रोजंदारीवर काम करणारे छोटे कर्मचारी आणि अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना बसू शकतो. तसंच गरजेनुसार सुट्ट्या तेल विकणारे छोटे किराणा दुकानदार, भजी, वडा, मिसळ, पोहे यासारखे छोटे खाद्य व्यावसायिक आणि ग्रामीण निमशहरी भागातील ग्राहकांनाही याचा फटका बसू शकतो. सुट्ट्या तेलात ग्राहकाला खिशाला परवडेल तेवढीच मात्रा घेता येते, पण पॅकबंद तेलात पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि वितरणाचा खर्च असतो, त्यामुळे अंतिम किंमत अधिक जाणवू शकते. त्यांचं हातावरती पोट आहे, असे दररोज हे तेल विकत घेतात आणि त्यामुळे मग त्यांच्यासाठी काहीतरी असं यामध्ये एक मध्यम मार्ग काढावा असं असणं गरजेचं आहे. अन्यथा मग मला वाटतं की यामध्ये जे मोठे व्यावसायिक आहेत तेल विक्रेते त्यांचा त्याच्यामध्ये सगळा प्रस्थापित होईल. म्हणून प्रश्न फक्त तेल किती रुपयांना मिळतं हा नाहीये. प्रश्न हा आहे की ग्राहकाच्या हातात असलेल्या पैशात त्याला किती तेल मिळतं. रोज सकाळी दिवसभर नोकरीधंदा करायचा, संध्याकाळी पैसे हातात आले की पहिला तेल, साखर, मीठ हे गरजेच्या वस्तू घेतात. त्यामुळे तेली समाज हा भेसळ करतो हे म्हणणं चुकीचं आहे. सगळ्या तेल उत्पादकांना आणि सर्व तेल विक्रेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय आपण काय करायचा तो ठरवून घ्यावा. सुट्टं तेल घेणारा ग्राहक हा प्रामुख्यानं किमतीचा विचार करणारा ग्राहक असतो. मोठं पॅकेट परवडत नसेल तर तो गरजेपुरतंच तेल घेतो. म्हणून FDAचा निर्णय आरोग्यासाठी महत्त्वाचा असला तरी कमी उत्पन्न गटाच्या बजेटवर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. भेसळयुक्त तेल, अनधिकृत मिश्रण किंवा कालबाह्य तेल ग्राहकाच्या स्वयंपाकघरात पोहोचत असेल तर त्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. पण सरकारनं फक्त सुट्टं तेल बंद करून थांबण्यापेक्षा गरीब ग्राहकाला परवडेल अशा छोट्या पॅकची उपलब्धता वाढवण्यावरही भर देणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आरोग्याचं संरक्षण करताना आर्थिक दुर्बलांचं नुकसान होऊ नये ही सुद्धा सरकारचीच जबाबदारी आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर भेसळ रोखण्यासाठी FDAनं सुट्या खाद्यतेलावरती बंदी घातली. पण या निर्णयाचा फटका आता थेट घाणा चालक आणि तेल विक्रेत्यांच्या व्यवसायावरती होताना दिसतोय. पिढ्यानपिढ्या घाण्यावरती तेल काढून विकणारे व्यापारी आज विचारतायत, ग्राहकांच्या डोळ्यासमोर शुद्ध तेल काढून देतो तरी आमचा व्यवसाय बंद का? ग्राहक स्वतः शेंगदाणे, तीळ यासारख्या तेलबिया घेऊन येतात आणि त्यांच्याच डोळ्यासमोर आम्ही तेल काढून देतो. मग अशा पारंपरिक व्यवसायाला सुद्धा सरसकट सुट्या तेलाच्या बंदीत का आणलं गेलं? हा सवाल आता उपस्थित झालाय मोठ्या संख्येनं. FDAने नियम काढले की बाबा तुम्ही प्रत्येकाचा न्यूट्रिशन व्हॅल्यू ठेवा किंवा याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बदल करा जे आता रेग्युलर करतात. त्या पद्धतीने आता आम्ही सगळे बदल तर केलेले आहे. माझ्याकडे 9 प्रकारचे तेल आहे. 9 प्रकारच्या तेलामध्ये साधारणतः प्रत्येकाचा न्यूट्रिशन व्हॅल्यू जर काढायचं म्हटल्यावर लॅबमध्ये साधारणतः एका याचं काढायला 3,500 ते 4,000 रुपये खर्च असतो. गव्हर्नमेंटची कुठली लॅब असेल तर ते आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्या किंवा त्या व्यतिरिक्त दुसरा काही ऑप्शन असेल ते आम्हाला सांगा. म्हणजे काय, आम्ही कमी पैसे पे करून आम्ही त्याचं प्रत्येकाचं हे करू शकू. पण अन्नपदार्थांमध्ये किंवा तेलांमध्ये जे भेसळ करतात त्यांच्यावर नेमकी कारवाई काय होऊ शकते तेही आपण जाणून घेऊया. असुरक्षित खाद्यपदार्थांच्या प्रकरणामध्ये 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. निकृष्ट दर्जाच्या तेलासाठी 5 लाखांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. चुकीचे किंवा दिशाभूल करणारे लेबल असलेल्या तेलासाठी 3 लाखांपर्यंतच्या दंडाची कारवाई होऊ शकते. भेसळकारक पदार्थ जवळ बाळगल्यास 10 लाखांपर्यंतचा दंड.
वैध परवान्याशिवाय खाद्यतेलाचा व्यवसाय केला तर 10 लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. भ्रामक जाहिराती केल्या तरीही 10 लाखांचा दंड होऊ शकतो. तर महागाईच्या आगीमध्ये सर्वसामान्य आधीच होरपळतोय. साखरेचे दर वाढले, तांदूळ महागले, कांद्यानं तर डोळ्यात पाणीही आणलं आणि आता सुट्ट्या तेलावरती सुद्धा बंदी. भेसळ रोखणं, नागरिकांचं आरोग्य जपणं हा सरकारचा निर्णय योग्यच, पण प्रश्न इतकाच, महागाईचा फटका बसत असताना स्वस्तात गरजेपुरतं तेल घेणाऱ्या गरिबाच्या खिशावर आणखी भार का? तेल सुटं असो किंवा पॅकबंद, प्रश्न तेलाचा नाही, प्रश्न आहे तो प्रत्येक घरच्या चुलीचा. भेसळमुक्त अन्न हा अधिकार आहेच, पण ते परवडणाऱ्या दरामध्ये मिळणं ही व्यवस्थेची जबाबदारी आहे. आरोग्य वाचवताना घरचं बजेटच जर आजारी पडलं तर मग या निर्णयाचा फायदा नेमका कुणाला? आणि यानंतर बघूयात आज दिवसभरातली दुसरी महत्त्वाची बातमी आहे मुंबई आणि पुण्याच्या गणेशोत्सवाशी संबंधित. गणेशोत्सव सुरू होण्याआधी विघ्नांची मालिका समोर येते का असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या 2 घटना गेल्या 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये घडल्या. मुंबईमध्ये काल गणेश मूर्तीच्या आगमनाचा उत्साह सुरू असताना माझगावचा मोरया या गणपतीच्या आगमन मिरवणुकीमध्ये अंडी फेकल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारानंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू झालाय. पण माझगावच्या घटनेची जास्त चर्चा का झाली तर गेल्या 80 वर्षांपासून हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करण्याची परंपरा या मंडळाची आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवाला अशा पद्धतीमुळे गालबोट लागल्याची खंत मंडळाकडनं व्यक्त झाली आहे. आणि या घटनेच्या 1 दिवस आधीच भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्याला गालबोट लागलं. गणेश मूर्ती कोसळून 2 भक्तांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबईतल्या गणेश मूर्तींच्या उंचीचा विषय नव्यानं चर्चेत आलाय. तर तिकडे पुण्यामध्ये साऊंड सिस्टीमवरनं मंडळं आणि पोलीस आमने सामने येण्याची शक्यता आहे. मंडपाच्या अगदी समोर नाचण्यामध्ये गुंग होते आणि ते गुंग असताना समाजकंटकामधला कोणी असेल, जो कोणी व्यक्ती असेल तर कॉन्टिनेंटल सी विंगमधला माणूस होता किंवा इकडे पिरामल अरण्य म्हणून आमच्या पाठीमागच्या साईडला बिल्डिंग आहे, या एका बिल्डिंगमध्ये मंडपाच्या समोर अंड फेकण्यात आला. एकच अंड, 2 अंडी फेकण्यात आली. 2 अंडी फेकण्यात आली. त्या अंड्याचा प्रत्यक्ष तेव्हा भायगाव पोलीस स्टेशनमधले पूर्णपणे सिनियर PI, भायगाव पोलिसाचे वरिष्ठ अधिकारी इथे सगळे होते आणि त्याने ते बघितलेलं आहे. पोलीस पूर्णपणे आपापल्या प्रत्येक दृष्टिकोनाने विचार करतील, ते पूर्ण करतील, ते सक्षम आहेत. तर मुंबईच्या भुलेश्वर परिसरातल्या दुर्घटनेनंतर गणेश मूर्तींच्या उंचीबाबत चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. सध्या मुंबईमध्ये 10 ते 15 गणेश मंडळाच्या मूर्ती या 30 फुटांच्या वरच्या आहेत, तर 20 किंवा 25 फुटांच्या वर गणेश मूर्ती विराजमान करणाऱ्या मंडळांची संख्या ही अंदाजे 220च्या आसपास आहे. आता उंचीची ही स्पर्धा गणेशोत्सवात विघ्न आणणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज सध्या व्यक्त होते. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत उंच गणेश मूर्तींची परंपरा कशी आणि कधीपासून सुरू झाली त्याचा इतिहास सांगणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया. मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे फक्त उत्सव नाही, तो मुंबईच्या संस्कृतीचा, एकजुटीचा आणि सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. काळ बदलला, उत्सव भव्य झाला, पण त्याच्यासोबत गणेश मूर्तींची उंचीही वाढत गेली. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत अगदी 40 फुटांच्या मूर्तीही नॉर्मल मानल्या जाऊ लागल्या. मूर्तींची उंची तर वाढवली, पण त्याच्यासोबत बाप्पाच्या भक्तीची उंचीही मोठी झाली का, हाच खरा प्रश्न आहे. गणेश मूर्ती मोठी म्हणजे भक्ती मोठी असं नाही. गणेश मूर्ती लहान पण भक्ती मोठी, जनजागृती मोठी, कार्य मोठं, हे सिद्ध व्हायला पाहिजे. म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक नियम घालून घ्यायला पाहिजे. गणेश मूर्तीचं उंची किती असावी याविषयी एक नियम ठरवला पाहिजे. मुंबईमध्ये गणेश मूर्तींच्या उंचीचा विषय पुन्हा चर्चेत आला तो भुलेश्वर मधल्या दुर्घटनेमुळे. मुंबईतल्या अनेक गणेश मंडळांमध्ये उंच मूर्तींची जणू स्पर्धा पाहायला मिळते. पण अशा उंच गणेश मूर्तींमुळे आगमन आणि विसर्जनाच्या वेळी गणेश मंडळ असोत किंवा प्रशासन, दोघांनाही तारेवरची कसरत करावी लागते. आता उंच मूर्तीसाठी असतात तर पहिली गोष्ट ती मूर्ती बॅलन्सिंग आहे की नाही, आणि मेन म्हणजे खड्डे. आता गेल्या वेळेला आमची मूर्ती जड होती. आमची मूर्ती जड असं कारण का मातीची आहे, कारण का गव्हर्नमेंटने सांगितलं की शाडूच्या मातीचा वापर करा. आता या खड्ड्यांमुळे गेली काल जे झालं तो प्लास्टर आणि खड्ड्यांमुळे रस्ते इवन आणि आम्ही काय करतो, आमचे पत्रे कॅरी करतो.
आणि लोकांनी काय करायला पाहिजे विसर्जनाच्या मूर्तीच्या वेळेला, तर बॅलन्स बघायला पाहिजे. मूर्तीचं ज्याप्रमाणे डिझाईन असतं त्यावरती त्या मूर्तीची उंची अवलंबून असते. आता श्रीनाथ जी आहे हा तसा बघायला गेला तर 20-22 फुटाचा गणपती आहे, त्याच्यावरती 3 फुटाचा इटलॉनचा येणार म्हणजे 25 फूट, म्हणजे त्या मूर्तीची उंची 22 फुटच आहे. आणि मूर्ती करताना त्या मूर्तिकाराला पहिला सेन्स पाहिजे की तिचं वजन किती असेल, त्या ट्रॉलीचा आकारमान. मुंबईमध्ये उंच उंच गणेश मूर्तींची मुहूर्तमेढ रोवली गेली 1977 साली. मूर्तिकार दीनानाथ वेलिंग यांनी गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाची 22 फुटांची मूर्ती साकारली. यानंतर उंच गणपती ही संकल्पना मुंबईच्या गणेशोत्सवात लोकप्रिय झाली. त्यानंतर खेतवाडी गणराज मंडळानं 1984 पासून मुंबईतील सर्वात उंच गणेश मूर्ती साकारण्यास सुरुवात केली. 2000 साली खेतवाडीनं 40 फुटांची तर 2001 साली 42 फुटांची मूर्ती घडवल्याचं सांगितलं जातं. 18 फुटाची उंची मर्यादित केली होती, त्याचं पालन आत्तापर्यंतही झालेलं नाहीये. तर ज्याप्रमाणे मंडळांमध्ये जी स्पर्धा लागलेली आहे की माझा 22 फुटाचा, माझा 24 फुटाचा, माझा 40 फुटाचा, तर ही जी स्पर्धा ही थोडीशी कुठेतरी आता जीवघेणी होत चाललेली आहे आणि त्याच्यावर आपण नक्कीच विचार करणं आवश्यक आहे. उंच मूर्तींसोबत वाढत जाणारी गणेशोत्सवातली आव्हानं विचारात घेता 2002 साली पहिल्यांदा गगनचुंबी मूर्तींच्या स्पर्धेत हस्तक्षेप झाला. 2002 साली गणेश मंडळांनी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. 2004 साली गणेश मूर्तींची उंची जास्तीत जास्त 18 फूट ठेवण्याचा निर्णय झाला. 2009 सालानंतर हा नियम सोयीस्करपणे विसरला गेला आणि उंच गणेश मूर्तींची स्पर्धा पुन्हा रंगली. उंच गणेश मूर्तींच्या स्पर्धेशी सुरक्षेचा, पर्यावरणाचा आणि विसर्जनाचा प्रश्नही जोडला गेलाय. म्हणून शेवटी सांगणं एकच, मूर्तीची उंची मोजता येते, भक्तीची नाही. म्हणून बाप्पा मोठा करण्याची स्पर्धा नको, तर बाप्पाच्या विचारांइतकं मोठं होण्याची स्पर्धा हवी. वेदांत नेपसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. तर मुंबईमध्ये गणेश मूर्तींच्या उंचीचा विषय चर्चेत आहे, तर पुण्यामध्ये साऊंड सिस्टीमचा. पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येतात मानाचे गणपती, भव्य मिरवणुका, ढोल ताशांचा गजर आणि साऊंड सिस्टीमचा दणदणाट. पण यंदा याच साऊंडवरनं गणेश मंडळ आणि पुणे पोलीस आमने येण्याची शक्यता आहे. दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी साऊंड सिस्टीमवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतलाय. गणेश मंडळांनी फक्त 4 साऊंड सिस्टीमचा वापर करावा अशा सूचना आहेत, पण मंडळांचा सवाल आहे की 4 साऊंड सिस्टीममध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष कसा करायचा. तर साऊंड सिस्टीम असोसिएशनचा दावा आहे की 4 साऊंड सिस्टीम ही मर्यादा तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे पोलिसांचा नियम चुकीचा आहे की साऊंडवाल्यांचा आक्षेप रास्त आहे. आणि या सगळ्यात गणेशोत्सवाच्या जल्लोषाची मर्यादा नेमकी कोण ठरवणार, हे प्रश्न पुण्यात उपस्थित झाले आहेत. सर्व मंडळांचं एकच म्हणणं आहे, तुम्हाला जे काय निर्बंध लावायचे, जे काय नियम अटी लावायचे ते तुम्ही 1 जानेवारी 2027 पासून लावा. जसे आत्तापर्यंत सगळे सण तुम्ही निर्बंधमुक्त ठेवले, तसं दहीहंडी आणि गणेशोत्सव पण निर्बंधमुक्त ठेवा. आत्ता गणेशोत्सवाला आम्हाला कुठलाही निर्बंध नको आहे. कायद्याचा बडगा दाखवून विनाकारण अशा पद्धतीने गणेशोत्सवाच्या तोंडावरती किंवा दहीहंडीच्या तोंडावरती अशा पद्धतीने एखादं विधान करणं. मी परवाच्या दिवशी त्यांना मग असं म्हटलं की तुम्ही मुंबईतले दहीहंडी थांबवू शकता का? कायदा सगळीकडे समान आहे. एवढ्या मोठ्या गर्दीत त्या 2 बॉक्सचा आणि 2 बेस 2 टॉपची तेवढी क्षमता आहेच नाही. कारण तेवढा आवाज जो पुरता आम्हाला आवाज पुरवायचा आहे ते पुरला नाही तर मंडळाचे लोक नाराज होतील आणि आम्ही जर का ते वाढवण्याचे आम्ही प्रयत्न केलं तर त्याच्यातनं आमचं पण नुकसान होऊ शकतो. प्रेक्षकांनो, शेवटी सांगणं एकच आहे, गणपती बाप्पाची मूर्ती 40 फुटांची असो नाहीतर घरातल्या देव्हाऱ्यातली काही इंचांची मूर्ती, त्याच्यासमोर हात जोडताना मनात दाटणारा भक्तिभाव आणि पाणावलेले डोळे म्हणजेच खरी भक्ती. बाकी उंची वगैरे फक्त दिखावा आणि स्पर्धा. डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या दणदणाटामुळे शेजारच्या घरातलं लहान मूल, दवाखान्यात झोपलेला पेशंट, म्हातारी माणसं, त्यांच्या कानाला बाप्पाचं येणं त्रासदायक वाटलं तर ते आगमन नाही, ते अतिक्रमण होतं. भुलेश्वरला जे झालं ते आठवलं की काळजात धस होतं. त्या दुर्घटनेत कुणाचं तरी घरचं माणूस गेलं. त्या 2 जीवांची किंमत कुठल्याही उंचीपेक्षा मोठी होती, हे विसरून कसं चालेल. बाप्पानं दिलेली बुद्धी, विवेक, संयम, नम्रता आणि माणुसकी आपल्या वागण्यामध्ये उतरली तरच तो गणेशोत्सव खऱ्या अर्थानं सफल झाला असं म्हणता येईल. त्यामुळे यंदा बाकी कुठल्याही स्पर्धेपेक्षा बाप्पाच्या गुणांइतकं स्वतःला मोठं करण्याची स्पर्धा करूया.
आणि यानंतर बातमी मुंबईतल्या आणखी एका भावनिक विषयाची. विषय आहे मराठीचा. मुंबईमध्ये ऑटो टॅक्सी चालवायची असेल तर मराठी बोलता आलंच पाहिजे. हा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्याला 3 महिन्यांची मुदत सुद्धा मिळाली आहे. ती मुदत संपली आणि त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. त्याच कारवाईवरनं मराठी अमराठी रिक्षा चालक हे एक प्रकारे आमने सामने आले किंवा अमराठी रिक्षा चालक नाराज झाले, तर काही रिक्षा चालक आक्रमक झाले. आता मुंबईत मराठीवरनं जर संघर्ष पेटला तर तुम्हालाही अंदाज आहे की राजकारण कसं पेटतं. त्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप आपसूक येतात, पण अनेक वेळेला गोष्टी तोडफोडीसह हाणामारीपर्यंतही पोहोचतात. कारण त्याला सामाजिक नाही तर राजकीय किनार सुद्धा असते. आणि आत्ताही अगदी तसंच होत आहे. मराठीच्या मुद्द्यावरनं फक्त मुंबईतच नाही तर पार उत्तर प्रदेशातील लखनौचंही वातावरण तापलंय. समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादवांनी भाषेच्या नावावरती राजकारण करू नका असं म्हणत भाजपला घेरलंय. पण प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात मुंबईत रोजगार करायचा, नोकरी करायची, तर महाराष्ट्राची भाषा शिकणं चुकीचं कसं? मराठीचा सन्मान करणं, ती बोलायला शिकणं, तीही त्यांच्याच फायद्यासाठी, म्हणजे भाषेची सक्ती कशी? आणि यावरती अखिलेश यादवांचं उत्तर येणारच नाही आणि त्याची अपेक्षाही नाही, कारण त्यांच्या आरोपांचं टायमिंग हे आपण पुढे बघणारच आहोत. पण सुरुवातीला आपल्या परिवहन मंत्र्यांनी आज दिलेल्या आश्वासनांमध्ये काय म्हटलेलं आहे आपण पाहूया. कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन कुठल्याही RTO अधिकाऱ्यांनी जर नाहक रिक्षा टॅक्सी चालकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा तुमचं लायसन्स रद्द करण्यात येईल, तुमचा बॅच रद्द करण्यात येईल किंवा केलं असेल, अशा जर माझ्याकडे काही तक्रारी आल्यात किंवा जर 20,000, 25,000, इवन 10,000 काय 500 रुपये जरी फाईन कोणी जर मारला असेल तर ते बेकायदेशीर आहे. असं होता कामा नये. कारण नसताना कायद्याच्या बाहेर जाऊन जर RTOचे अधिकारी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल. याच मुद्द्यावरून आज कांदिवलीमध्ये काही रिक्षा संघटनांनी संपाची भाषा केली, तर काही ठिकाणी अमराठी रिक्षा चालकांनी काम सोडण्याचीच भाषा केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी तरी आश्वासन दिलेलं असलं तरी कारवाईची टांगती तलवार आहेच. हे झाले आपल्या राज्यातले पडसाद. पण राज्य सरकारच्या निर्णयाचा मुद्दा थेट उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपर्यंत कसा पोहोचलेला आहे हे जाणून घेण्यासाठी पाहूया ABP माझाचा स्पेशल रिपोर्ट. मैं ये बोल रहा हूँ सरनाईक साहब से कि ठीक है, मोदी जी से भी बोल रहा हूँ साहब से, आज जो हमारे ऊपर लगाए हो मराठी भाषा उत्तर भारत के लिए, आप उत्तर प्रदेश में वोट लेने जाते हो, क्या यूपी भाषा बोलते हो सर जी? कोई बोल रहा है 25,000 फाइन मार रहा है, कोई बोल रहा है 5,000 फाइन मार रहा है, तो इससे अच्छा तो खड़ी कर दे. मराठी अगर है, मराठी में नहीं बोलता है, वो सब हिंदी बोलते हैं. मराठी में बोलते थोड़ा बहुत कुछ तो समझते हैं हम लोग भी कुछ बोलते, लेकिन वो खुद ही हिंदी बोलते हैं. उनको बोला जाए तुम ये भैया भाषा छपरा भोजपुरी सीखो, तो सीख पाएंगे? नहीं सीख पाएंगे. उसके लिए सर्टिफिकेट अनिवार्य कर दिया है, गलत बात. कधीही न थांबणाऱ्या आपल्या मुंबईला भाषेच्या वादाचा ब्रेक लागलाय. आणि त्याला कारण ठरतोय महाराष्ट्र सरकारचा एक निर्णय. व्यावहारिक मराठीचं ज्ञान फक्त आणि फक्त पॅसेंजर बरोबर बोलत असतानाचं जे ज्ञान आहे ते जर रिक्षा टॅक्सी चालकाला येत नसेल तर त्याला 1 महिन्याची मुदत द्यावी. 1 महिन्यामध्ये जर त्याला परत मराठीचे धडे, मौखिक धडे RTOच्या अधिकाऱ्यांनी घ्यावे आणि जर नाही आलं तर त्याला 3 महिन्याची परत एकदा नोटीस द्यावी, ज्यामध्ये त्याचं लायसन्स आणि बॅच आहे ते निलंबित करावं. 3 महिन्यामध्ये परत त्याला शिकण्याची संधी आहे आणि 3 महिन्यामध्ये तो शिकू शकला नाही तर मात्र त्याचा बॅच आहे तो कायमचा रद्द करावा. अशा प्रकारचा हा शासनाचा आदेश आहे आणि तसं नियमावली बनवलेली आहे. या निर्णयासाठी महाराष्ट्र सरकारनं 1 मे पासून राज्यातील 59 RTO उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी 105 दिवसांची विशेष मोहीम राबवली. त्यात जर मराठी बोलता नाही आलं तर रिक्षा चालकांचे परवाना 3 महिन्यांसाठी रद्द करण्याची तरतूदही कायद्यानं केली. आता मुंबईत साधारणपणे 4.5 ते 5 लाखांवर रिक्षा चालक आहेत, तर 1.25 लाख रिक्षा चालकांनी हे भाषा प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यातल्या ज्यांना मराठी बोलता येत नव्हतं त्यांच्यात मात्र भीती निर्माण झाली आणि तीच भीती उत्तर प्रदेशच्या राजकारणात भाजपसाठी अडचणीचा मुद्दा ठरू शकते. कारण हे ट्विट. अरे क्या बताओ यार, मुझे मराठी नहीं आता.
अच्छा। अभी मुंबई में हो गया, बोलते हैं कि जो मराठी बोलेगा वही गाड़ी चलाएगा, कहीं तो लाइसेंस जमा कर लेंगे, 3 महीने के लिए टर्मिनेट कर देंगे और 10-15 हजार रुपए की फाइन भरना पड़ेगा। तो क्या बताओ, हम लोग इतना थोड़ी कमाते हैं कि 10-15 हजार रुपए की फाइन और लाइसेंस भी 3 महीने के लिए कैंसिल करेंगे। भाई साहब मराठी नहीं आता मेरे को, तो मलाड शब्दे पे मेरा लाइसेंस ले लिया और 25,000 मांगा है। आरटीओ ने बोला था कि 25,000 तो लेके जाओ चालाना भर के। तो लाइसेंस दे दिया, जमा कर लो। लाइसेंस जमा कर लिया, वो सस्पेंड कर दिया, लाइसेंस सस्पेंड कर दिया। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवांना हे नीट ठाऊक आहे की मुंबईतील अमराठी रिक्षा चालकांमध्ये बहुतांश तरुण त्यांच्याच राज्यातले। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, यूपीत भाजपचाच सरकार आहे आणि तिथं 6 महिन्यात विधानसभा निवडणूक आहे। त्याच निवडणुकीसाठी इथला मतदार नक्की जाणार, ज्यांना अखिलेश यादवांच्या कार्यकाळात रोजगार नव्हता आणि आताही नाही। त्यात रिक्षा चालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अखिलेश यादवांनी भाषावादाला यूपीत नेलं। अखिलेश यादवांच्या या भूमिकेला ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनीही समर्थन देत आपला स्कोअर सेटल करण्याचा प्रयत्न केला। अखिलेशजीने असं सांगितलेलं आहे की स्थानिक भाषा यायला पाहिजे। अनेकांनी हे सांगितलं, गिरिराज सिंग आले होते काल, त्यांनी म्हटले की इकडल्या लोकांना व्यवसाय करताना स्थानिक भाषा यायला पाहिजे, पण हा नियम सगळ्यांसाठी सारखा हवा। सामाजिक सौहार्दता वाढवली पाहिजे आणि आपली भाषा सर्वजण आनंदाने शिकतील अशा स्वरूपामध्ये आपण देखील त्यांच्याजवळ आपली भाषा घेऊन गेलो पाहिजे आणि मराठी ही टिकलीच पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी ही बोलला जायला पाहिजे आणि सर्वातल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ही भाषा शिकण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला। तर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अखिलेश यादवांच्या राजकीय प्रश्नावर तसंच उत्तर दिलं। बोलचालापुरतं मराठी शिकवण्याकरता त्यांना सांगितलेलं आहे, तीही संधी दिलेली आहे आणि पुन्हा दुसरी संधी दिलेली आहे, तिसरी संधी दिली आहे। आताही कोणाचाही लायसन्स रद्द केलेला नाही, संधीच दिलेली आहे। मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही, पण एवढं मात्र सांगतो, आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही। आपको वक्त दिया जाएगा, 1 महीने की मोहलत दी जाएगी, बाद में 3 महीने की मोहलत दी जाएगी और फिर भी अगर आपको मराठी नहीं आएगा तो आपका बैच कैंसिल किया जाएगा। क्योंकि ये महाराष्ट्र है, महाराष्ट्र रोजी रोटी देना भी जानता है, मगर महाराष्ट्र का अस्मिता, महाराष्ट्र का जो संस्कृति है उसका आदर रखना हर उत्तर भारतीय नहीं भारतीय का कर्तव्य है और वो कर्तव्य का पालन आपको करना है। भाषेवरून राजकारण करू नका असं म्हणत अखिलेश यादवांनी विचारलेल्या प्रश्नावर अराजकीय पद्धतीनंच उत्तर आलं खरं, पण मुंबई आणि उत्तर प्रदेशातील राज्यामध्ये जेव्हा जेव्हा वाद पेटलाय त्याच्या केंद्रस्थानी कायम प्रांतवाद आणि भाषावाद हाच मुद्दा राहिला। यावेळी फरक इतकाच आहे, इतके वर्ष मराठीचा अट्टहास करत मुंबईत आंदोलनं करणारी शिवसेना आणि मनसे हे विरोधात असायचे आणि आता शिवसेना भाजपसोबत सत्तेत आहे। त्यात भाजप सरकारनं घेतलेला मराठी सक्तीचा निर्णय उत्तर प्रदेशातील भाजप सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकते आणि त्याचीच पहिली ठिणगी अखिलेश यादवांच्या पोस्टमधून दिसून आली। नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। मराठी भाषेचा आपल्या प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे आणि तोच अभिमान प्रत्येक स्थानिक भाषिकांना सुद्धा असू शकतो, त्यात काहीही गैर नाही। पण महाराष्ट्रात येऊन इथे वर्षानुवर्ष रोजगार करणाऱ्या अमराठींना जर मराठी सक्ती केली तर त्यात गैर ते काय? आताही जेव्हा मराठी भाषा यावी यासाठी अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना प्रशिक्षण देऊन सुद्धा शिकायचं नसेल तर फक्त परवाने रद्द कसे करता असा सवाल उपस्थित करत सरकारसह आपल्या मुंबईला धारेवर धरण्याची भाषा करणाऱ्यांना इथेच राहून रोजगार करण्याचा अधिकार आहे का? संविधानात तर आहेच, पण मुंबईमध्ये पुन्हा रिक्षा चालवायची असेल तर त्यांना मराठी आलंच पाहिजे आणि हाच कायदा आहे। आता बातमी आहे देशातल्या युवकांना धडकी भरवणारी। देशाच्या विकासाचं धोरण करण्याची जबाबदारी नीती आयोगावरती असते। हा विकास साधताना त्यामध्ये देशातील तरुण तरुणी अविभाज्य भाग असतात, पण याच युवा वर्गाच्या हाती आज काम नसल्याची स्थिती आहे। नीती आयोगाच्या अहवालामध्ये ही गंभीर परिस्थिती समोर आली आहे। त्यामध्ये देशातील 9 कोटी तरुण तरुणींच्या हाती कामच नाही हे तथ्य पुढे आलंय। हा आकडा देशातील रोजगार क्षेत्राला विचार करायला लावणारा आकडा आहे। याच अहवालात नीती आयोगानं अन्य काही आकडे सुद्धा समोर मांडलेले आहेत। या स्थितीवरती विरोधी पक्षानं जोरदार टीका केलीच, पण कधी काळी भाजपच्या एनडीएच्या सत्तेत
केंद्रीय मंत्री राहिलेल्या सुरेश प्रभू यांनी सुद्धा गंभीर चिंता व्यक्त केली आहे. एकीकडे देशात जेनझी आंदोलनामुळे देश ढवळून जातोय, त्या स्थितीत समोर आलेले हे आकडे विचार करायला लावणारे आकडे आहेत. या विषयाची आज दिवसभर चांगली चर्चा रंगली. तर देशातील 8,70,00,000 युवा वर्गाकडे कामच नसल्याचं नीती आयोगाचा अहवाल सांगतो. त्याची नोंद आयोगानं NEET नीट म्हणजेच नॉट इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट और ट्रेनिंग अशी केलेली आहे. याचा अर्थ हे तरुण शिक्षण घेत नाही आहेत, त्यांच्याकडे रोजगार नाही आहे आणि ते कुठल्याही प्रशिक्षणातही सहभागी नाही आहेत. 2021च्या राष्ट्रीय सर्वेक्षणावरती आधारित हा आकडा असल्याचं नीती आयोगाचं म्हणणं आहे. तसंच महिलांच्या बेरोजगारीबाबत अधिक चिंता व्यक्त झाली आहे. देशातील युवा बेरोजगारीचा आकडा सध्या 15.6% इतका आहे, पण त्यातलं युवा महिलांचं प्रमाण हे 19.5% असल्याचं भीषण चित्र किंवा भीषण वास्तव नीती आयोगाच्या अहवालातनं समोर आलंय. तर आयोगाच्या अहवालानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला सोशल मीडियावरती प्रश्न विचारले आहेत. पदवी मिळवल्यानंतर नोकऱ्या कुठे आहेत? 20 ते 29 या वयोगटातील बेरोजगार भारतीयांपैकी 67%, आकडा पुन्हा एकदा ऐका, 67% लोक पदवीधर आहेत. पण 15 ते 25 या वयोगटातील पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर हा 40%च्या आसपास आहे. सरकारच्या दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचं नेमकं काय झालं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तर युवा वर्गातील बेरोजगारीचे आकडे चिंताजनक असले तरी नीती आयोगानं महाराष्ट्राच्या कौशल्य प्रशिक्षणाचं कौतुक केलंय. 2014 नंतर 7,67,00,000पेक्षा अधिक व्यक्तींना असं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यात महाराष्ट्राच्या महास्वयम आणि तामिळनाडूच्या नान मुदलवन या योजनेचं नीती आयोगानं कौतुक केलंय. उद्योजकता कौशल्यांसह 9वी पासून व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव करण्याची शिफारस या पार्श्वभूमीवरती आयोगानं केली आहे. तर देशातले जवळपास 9 कोटी तरुण घरात बसून आहेत, असं धक्कादायकरित्या नीती आयोगाच्या अहवालातून समोर आलंय. हे तरुण सध्या चर्चेत असलेल्या जेन झी पिढीचं नेतृत्व करतात, प्रतिनिधित्व करतात. या स्थितीचं नेमकं कारण काय, तसंच देशातील पदवीधर आणि रोजगाराची स्थिती काय आहे हे जाणून घेणं इथे आवश्यक बनतं. ही आहे देशातील तरुणाई, ज्यांना आज जेन झी म्हणून संबोधलं जात आहे. याच जेनझींमुळे सध्या देशातील वातावरण ढवळून निघालंय. या जेनझींना खुश करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करतोय, पण त्याच वेळी त्यांच्या बाबतीत नीती आयोगाकडून समोर आलेला अहवाल धक्कादायक आहे. या अहवालानुसार देशातील 8,70,00,000 तरुण तरुणींच्या हाती कामच नाहीये. त्यात 15 ते 29 वर्षातील युवकांचा समावेश आहे. याचं नेमकं कारण तज्ज्ञांकडून समजून घेऊया. बेरोजगारीचा प्रश्न तीव्र होतोय का? नक्कीच होतोय आणि त्याला आपल्याला वेगवेगळ्या अँगलनी पाहणं गरजेचं आहे. साधारणतः जर आपण यूथ अनएम्प्लॉयमेंटचा विचार केला, तरुण बेरोजगारांचा विचार केला तर साधारण ते 10% आहे आणि असं मानलं जातं की 12-13% पुढे जर ही बेरोजगारी गेली तर देशामध्ये अनेक नवीन समस्या उभ्या राहतात. या सगळ्या परिस्थितीमुळे देशातील युवक निराशेच्या गर्तेत जाण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डिप्रेशन, चिंता, अँझायटी आणि अर्थात ताण, ज्याला आपण डिस्ट्रेस म्हणू, की आपण आता पुढे काय करायचं, किंवा होपलेसनेस ही जी फिलिंग म्हणतो ना, डेस्पेअर, होपलेसनेस, की आपल्या आयुष्यामध्ये आता काहीच उरलं नाही आहे आणि याच्यातून येणारी विपन्न अवस्था किंवा याला आपण म्हणतो ना शेवटचं सुइसायडल मोडमध्ये लोक जातात. तर हे सगळी तरुणाई, या तरुणाईचं नक्की काय होणार पुढे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. देशातील युवकांची ही अवस्था असताना रोजगाराच्या स्थितीवरही नजर टाकूया. आज देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या वर आहे. भारतात दरवर्षी जवळपास 1 कोटी नवे पदवीधर तयार होतात. या स्थितीत देशातील रोजगाराचा आकडा 65 कोटींच्या घरात आहे. पदवीधरांचा विचार केला तर नीती आयोगाचे आकडे धक्कादायक चित्र दाखवतात. पदवीधरांपैकी फक्त 8.25 म्हणजे 8.25% तरुणच त्यांच्या शैक्षणिक पात्रतेशी सुसंगत नोकऱ्या करतायत. सुमारे 88% तरुण घरगुती काम आणि काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतले आहेत. देशाची लोकसंख्या 140 कोटी असताना त्यातल्या 9 कोटी तरुण तरुणींच्या हाती काम नाहीये. म्हणजे जवळपास 6.5% तरुण तरुणींचं मनुष्यबळ वाया जात आहे. याचवेळी घरगुती काम आणि काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये महिला सर्वाधिक गुंतल्याचंही नीती आयोगानं म्हटलंय. भारताला डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज असल्याचं सांगितलं जातं.
त्यानुसार भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे, पण त्यांच्या हाती कामच नसेल तर हे डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज तोट्यात बदलायला वेळ लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर भारताला जगातला सर्वात तरुण देश म्हटलं जातं आणि हीच आपली खरी ताकद आहे. पण आज याच युवा वर्गातील 9 कोटी लोक बेरोजगार असतील तर हा निश्चितच चिंतेचा विषयही मानला जातोय. आज प्रत्येक राजकीय पक्षाला जेन झीचा मतदार हवाय, त्यांचा पाठिंबा हवाय. त्यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची खैरात होतीये. पण या वर्गाला फक्त आश्वासनं नकोय, तर एक सुरक्षित भविष्य हवंय. तरुणांना हाताला काम हवंय, त्यांना उज्ज्वल भवितव्य हवंय. त्यामुळे आज गरज फक्त नोकऱ्या निर्माण करण्याची नाहीये, तर तरुणांच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्याची सुद्धा आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न धगधगू लागलाय आणि यावेळेला संघर्ष केवळ रस्त्यावरचा नाही, तर सत्तेच्या राजकारणालाही हादरा देणारा आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत आंदोलनाच्या भूमिकेत आहे, तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबरला मुंबईत मोर्चाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत पोहोचतं. यात होते मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड. मनोज जरांगेंसोबत या सगळ्यांची प्रदीर्घ चर्चा होते. 58 लाख नोंदी, कुणबी प्रमाणपत्र, प्रलंबित अर्ज आणि सातारा गॅजेट अशा मुद्द्यांवरती सरकारकडनं आश्वासनांची भाषा केली जाते. पण प्रश्न आहे, आश्वासनांनी आंदोलन थांबणार का? जरांगेंनी 28 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ दिलाय, मात्र आंदोलन मागे घेणार नाही असा स्पष्ट इशारा सुद्धा. आणि त्याचमुळे आता खरी कसोटी सरकारची आहे. कारण मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटण्यापूर्वी सरकारला आरक्षणाच्या प्रश्नावर राजकीय तोडगा काढायचा आहे की पुन्हा एकदा आश्वासनांनी वेळ मारून न्यायची, याचं उत्तर आता 28 ऑगस्ट नंतर मिळू शकेल. त्यांना जे आपलं म्हणणं आहे ते स्पष्टपणानं मीडियाच्या समोरच सांगितलं आहे की तुम्ही 58 लाख ज्या नोंदी शोधल्यात नोंदीच्या, प्रमाणपत्र सगळे द्या. तुम्ही आतापर्यंत एवढे वाटप केलेत आणि राहिलेले सगळे वाटप 28 ऑगस्टच्या आत करा. त्यांनी तेही कबूल केलं की आम्ही सगळे इथून मागं किती दिलेत त्याचा डाटा घेतो आणि इथून पुढं जे द्यायचे राहिले ते सगळे देऊन घेतो. त्यांना 28 ऑगस्टच्या आत आपण ते विषय सांगितला. त्यांचे विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या योजना राहिल्या त्याविषयी आपण चर्चा केली. निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलं. 28 ऑगस्ट पर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलं. पण आंदोलन हे थांबणार नाहीये. 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मला हे निर्णायक आंदोलन करायचंय. मराठा समाजाची मागणी मला पाठीमागं ठेवायची नाहीये. मराठा समाजानं हे विषय समजून घ्या. ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन आंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल. तर मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याऐवजी आता त्याला मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाची राजकीय धार मिळताना दिसते. एकीकडे 58 लाख कुणबी नोंदी, प्रमाणपत्रांची अंमलबजावणी आणि सातारा गॅजेटवरती जरांगेंचा सरकारवरती दबाव. सरकार त्रुटी मान्य करतंय, अधिकाऱ्यांवरती कारवाईचं आश्वासन देत आहे, पण मनोज जरांगे आंदोलनाबद्दल ठाम आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी 1 सप्टेंबरला मुंबईत महामोर्चाची हाक दिली आहे आणि वडेट्टीवारांचीही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशीच भूमिका आहे. म्हणजे सरकार समोर आता केवळ आरक्षणाचा प्रश्न नाही, तर 2 समाजांच्या अपेक्षांचा समतोल राखण्याचं मोठं राजकीय आव्हान उभं आहे. या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर माझा विशेषमध्ये आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत रात्री 8 वाजता. तोपर्यंत नमस्कार.